नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष कोल्हापूर विभागीय मंडळ। आज आपण 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकाविषयी माहिती पाहणार आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षासुद्धा होणार आहेत। याचं सविस्तर वेळापत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेलं आहे। इतर कुठल्याही वेळापत्रकावर आपण विश्वास न ठेवता शाळा महाविद्यालयामार्फत जे वेळापत्रक आपल्याला मिळालेलं आहे किंवा राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर आणि आपल्या ॲपमध्ये जे वेळापत्रक उपलब्ध झालेलं आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवावा। या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की चालू वर्षीची इयत्ता 12वीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे। प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन शिवाय NSQFच्या अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रात्यक्षिक परीक्षा या 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणार आहेत। त्यामध्ये IT आणि GK या विषयांची प्रात्यक्षिक परीक्षासुद्धा अंतर्भूत आहे। आउट ऑफ टर्न याच्यासाठी स्वतंत्र कालावधी दिलेला आहे। 12 मार्च ते 14 मार्च या कालावधीमध्ये होईल। इयत्ता 10वीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीमध्ये होणार आहे। तर प्रात्यक्षिक, श्रेणी, विषय, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन याच्यासाठी कालावधी आहे 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2026। याच्यामध्ये शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र या विषयांची प्रात्यक्षिक परीक्षासुद्धा होणार आहे। 10वीच्या बाबतीत आउट ऑफ टर्नचा कालावधी वेगळा आहे। 20 मार्च रोजी ही परीक्षा होईल, शिवाय 23 आणि 24 मार्च रोजी ही परीक्षा होईल। इयत्ता 10वीसाठी दिव्यांग जे विद्यार्थी आहेत त्यांची कार्यशिक्षण विषयाची लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा ही 20 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे। यापूर्वी आपल्याला स्पष्टपणे आम्ही कळवलेलं आहे, सांगितलेलं आहे आणि आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून सुद्धा वेळापत्रकाविषयी सूचना दिलेल्या आहेत। राज्य मंडळाचं संकेतस्थळ mahhsscboard.in या संकेतस्थळाचा आपण वारंवार उपयोग केला पाहिजे। तसंच राज्य मंडळानं विकसित केलेलं जे ॲप आहे त्याच्यावर आपण अद्ययावत माहिती वेळोवेळी पाहिली पाहिजे। शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना आम्ही छापील स्वरूपाचं वेळापत्रक पुरवलेलं आहे, त्या वेळापत्रकाचा आपण उपयोग करू शकता। कुठल्याही खाजगी प्रकाशनाच्या वेळापत्रकावर आपण कृपया अवलंबून राहू नका असं आवाहन आपल्याला करण्यात येत आहे। शिवाय आपल्याला परीक्षेपूर्वी जे हॉल तिकीट मिळालेलं आहे त्याच्यावरची संपूर्ण माहिती आपण तपासून पाहिली पाहिजे। त्याच्यामध्ये आपलं नाव, आपले परीक्षेचे विषय, माध्यम, परीक्षेच्या तारखा या तपासून पहा आणि त्यात जर काही चुका असतील तर आपल्या शाळा किंवा ज्युनियर कॉलेजच्या मार्फत त्या विभागीय मंडळाकडून आपण त्या वेळीच विहित कालावधीमध्ये दुरुस्त्या करून घेतल्या पाहिजेत। समजा तुम्हाला शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये ज्या प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा आहेत त्याच्यामध्ये काही नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातासारख्या कारणांमुळं हजर राहता आलं नाही तर आपल्याला आउट ऑफ टर्नचा जो कालावधी दिलेला आहे त्या कालावधीमध्ये आपण ही परीक्षा देऊ शकता। परंतु लेखी परीक्षेसाठी असा वेगळा कालावधी नसतो, ठरलेल्या दिवशीच त्या परीक्षेला आपल्याला उपस्थित राहावं लागतं। आउट ऑफ टर्नच्या बाबतीमध्ये आपण आपल्या शाळा आणि ज्युनियर कॉलेजशी सतत संपर्क साधला पाहिजे। या तोंडी किंवा प्रात्यक्षिक परीक्षा जरी आपल्या शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्ये होणार असल्या तरी त्याला लेखी परीक्षेत इतकंच आपण गांभीर्यानं घेतलं पाहिजे आणि तेवढ्याच तयारीनं याही परीक्षा दिल्या पाहिजेत। पुन्हा एकदा मी सगळ्यांना या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि आपल्या वेळापत्रकाप्रमाणे वेळापत्रक जाणून घेऊन योग्य त्या तारखांनाच आपण परीक्षेला तणावमुक्त पद्धतीनं सामोरं जाल अशी या ठिकाणी सूचना आणि अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।